नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझंही सौभाग्य आहे की या वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये, या पायी दिंड्यांमध्ये मला सुद्धा सहभागी होता आलेला आहे. आणि वारी आज चाललेली आहे, तुकोबांची पालखी आज चाललेली आहे, ती म्हणजे काटेवाडीमध्ये. काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं एक रिंगण पार पडतं. हे रिंगण खूप वैशिष्ट्यपूर्ण असतं, कारण हे मेंढरांचं रिंगण असतं. आणि परीट समाजाकडनं धोतरांच्या पायघड्या घातल्या जातात आणि पालखीचं सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत केलं जातं. तर ही प्रथा, परंपरा नेमकी काय आहे, कशी जपली जाते, याचा तर आपल्याला आढावा घ्यायचा आहे. पण आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखीमध्ये सुद्धा अद्भुत, अविस्मरणीय असा रिंगण सोहळा पार पडणार आहे चांदोबाचा लिंब इथे. तर वारीचा हा प्रत्येक रंग, वारीत घडलेली प्रत्येक घडामोड आजच्या बुलेटिनमधनं आपण त्याचा आढावा घेणार आहोत. बुलेटिनच्या माध्यमातून ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणार आहोत. तर वारीत मार्गक्रमण करत असताना ही सगळी मजा असते आणि हा सगळा अनुभव असतो जो नजरेत साठवायचा असतो, मनात साठवायचा असतो आणि पुढे जायचं असतं. या सगळ्यांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आणि ही छोटीशी रखुमाई सुद्धा मला भेटली वारीच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करताना. तर असंच आपला छोटा वारकरी सुद्धा आहे आणि छोटा वारकरी आपल्याला प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगतो की आज दिवसभरात नेमकं काय काय होणार आहे आणि वारीच्या कार्यक्रमात आजचा दिवस खास का आहे. तर छोट्या वारकऱ्याकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं महत्त्व. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अत्यंत अनोखा आणि नयनरम्य सोहळा म्हणजे बारामती तालुक्यातील काटेवाडी. पालखी सोहळा काटेवाडीच्या वेशीवर पोहोचला की संपूर्ण गाव भक्तीने भारावून जातं. येथील पहिलं विशेष आकर्षण म्हणजे पांढऱ्या शुभ्र पायघड्या. गावातील परीट समाज बांधव पालखी स्वागतासाठी रस्त्यावर स्वच्छ शुभ्र धोतर अंथरतात. त्या पवित्र पायघड्यांवरून पालखी गावात प्रवेश करते आणि त्यानंतर येतो काटेवाडीतील सर्वात अद्भुत सोहळा, मेंढ्यांचं रिंगण. पालखी रथाभोवती धनगर समाजाच्या मेंढ्यांचा कळप गोलाकार धावतो आणि रथाला प्रदक्षिणा घालतो. इथे फक्त माणसं नाही तर मुक्या जीवांची भक्ती सुद्धा अनुभवायला मिळते, म्हणतो छोटा वारकरी. बोला रामकृष्ण हरी. आज तुकोबांच्या पालखीचं काटेवाडीमध्ये रिंगण पार पडणार आहे आणि हे मेंढरांचं रिंगण आहे अशी एक मान्यता आहे किंवा अशी एक दंतकथा सांगितली जाते की या परिसरातली मेंढरं आजारी पडलेली होती, एक रोग पडलेला होता आणि मग तुकोबांच्या पालखीसमोर त्या सगळ्या मेंढरांचा एक फेरा धरला गेला जेणेकरून ही मेंढरं रोगमुक्त होतील याच भावनेनं, या आशेनं. आणि अर्थातच ती मेंढरानंतर रोगमुक्त झाल्याच्या नंतर ही एक प्रथा पडली, ही एक परंपरा जपली गेली 1 वर्षांपासून की मेंढरांचं रिंगण हे बारामतीमध्ये पार पडतं आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण रिंगण मानलं जातं. त्या रिंगणाचं महत्त्व आणि हे रिंगण कसं संपन्न झालं हे सांगतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातल्या पहिल्या रिंगणाला आज सुरुवात होणार आहे. तिकडे पुरंदवडे या ठिकाणी उभं रिंगण, चांदोबाचा लिंब या ठिकाणी असणार आहे आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं गोल मेंढ्यांचं रिंगण मी ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी काटेवाडीमध्ये होणार आहे. काटेवाडीमध्ये या रिंगणाच्या आधीच गावकऱ्यांनी पालखीच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डिंग लावलेत, वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प सुरू आहेत तिकडे आणि आपण बघतोय की सगळीकडे अजित पवारांचा फोटो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर जे अजित पवार स्वतः बरोबर 1 वर्षापूर्वी या वारीसोबत चालत तिथपर्यंत आले होते, वारकऱ्यांचं स्वागत केलं होतं, पालखीचं स्वागत केलं होतं. आता मात्र अजित पवारांशिवाय पहिल्यांदा हे वारकरी इथे येत आहेत आणि या वारकऱ्यांचं स्वागत हे सगळे काटेवाडीचे ग्रामस्थ करतायत. काटेवाडीमध्ये आल्यानंतर धोत्राच्या पायघड्या टाकण्याची एक मोठी परंपरा ही मागच्या अनेक वर्षापासून ही पालखीला असते. म्हणजे पालखी ज्यावेळेस काटेवाडीच्या वेशीवर येते त्यावेळी परीट समाजाला तो मान आहे, जे परीट समाजाकडून एक धोत्राच्या पायघड्या टाकल्या जातात आणि त्या धोत्राच्या पायघड्यावरूनच पालखी ही काटेवाडीमध्ये येते. काटेवाडीमध्ये आल्यानंतर पालखी साधारण 2 तासापर्यंत काटेवाडीच्या ग्रामस्थकांना, नागरिकांना दर्शनासाठी ठेवली जाते आणि त्यानंतर दुपारच्या वेळी ज्या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण होतं, म्हणजे तुम्ही जे बघता हे स्टेज बनवलंय याच्या भोवतीच इथे मेंढ्या फिरतात आणि असं म्हणतात की मेंढपाळ किंवा धनगर समाजाला तो मान आहे. धनगर समाजाच्या पूर्वजांनी त्यांच्या
मेंढ्यांना जी रोगराई येत होती ती रोगराई दूर व्हावी म्हणून तुकाराम महाराजांच्या पालखीला त्यांनी रिंगण घातलं आणि त्यानंतर ती रोगराई गेली, असा समज हा धनगर समाजाचा आहे. आणि म्हणून काटेवाडीमध्ये ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येईल त्या पालखी सोहळ्याला म्हणजे पालखीला या ठिकाणी धनगर समाजाकडून एक गोल मेंढ्यांचं रिंगण होईल आणि त्यानंतर हा वैष्णवांचा मेळा पुढे पंढरपूरकडे कूच करतील. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, काटेवाडी. वारीच्या मार्गावरती जर का तुम्ही चालाल ना तर तुकोबांची पालखी असो, माऊलींची पालखी असो, अशा सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण पांडुरंगाचरणी आपली सुद्धा कला पोहोचावी, पांडुरंगाचरणी आपणही कला सादर करावी अशी प्रत्येक भाविकाची, प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. आणि मग असे रंग वेगवेगळ्या पद्धतीचे एक प्रकारे या रांगोळीमध्ये सजवून हर एक वारकरी प्रयत्न करतो की त्याची सेवा पांडुरंगापर्यंत पोहोचावी. असेच काही वारकरी आहेत, असेच काही सेवेकरी आहेत खरं तर, की जे सगळे सेवेकरी रस्ताभर अशा रांगोळीच्या सुंदर पायघड्या घालत असतात. आणि अशीच रांगोळी सेवा संपूर्ण वारीच्या प्रवासामध्ये देणाऱ्या काही मंडळींशी संवाद साधलेला आहे शिवलीला पाटीलनं. आपण पाहूया. रामकृष्ण हरी. या वारीमध्ये दरवर्षीप्रमाणे ही रांगोळीची सेवा अगदी मनोभावे ताई करत आहेत. आपण ताईंना विचारूया की ही सेवा करत असताना होणारा त्रास एकीकडे, पण या आनंदाविषयी काय सांगाल? पाऊस असो, वारा असो, ऊन असो, काही असो, आम्ही रांगोळी काढायला येतो. त्या दिवशी एवढा पूर होता, इंद्रायणी नदीला पूर आला होता. तिने माऊलींसाठी मार्ग मोकळा करून दिला, तसा आम्हालाही मार्ग मोकळा करून दिला. आम्ही आलो, पहिली रांगोळी काढली, थोडी वाहून गेली, दुसरी काढली, ती प्रॉपर राहिली, त्याच्यानंतर पाऊसच नाही झाला. वा, म्हणजे ज्ञानोबारायांनी त्या रांगोळीला स्थान दिलं, ताईंच्या कष्टाला न्याय दिला आणि माऊली म्हणले असतील तुझ्या रांगोळीशिवाय माझी पालखी अपूर्णच आहे. एवढं माझं भाग्य नाहीये, पण मी स्वतः खूप भाग्यवान आहे की मला ही सेवा आम्हाला कळतं तुमची एवढी त्याच्या पाठीमागं श्रम ताकद आहे, तुम्ही कष्ट करताय आणि माऊलींना सुद्धा अधिक सुशोभनीय पद्धतीने पोहोचवण्यासाठी तुमचा फार मोठा हातभार आहे. अर्थात ताईच्या या कार्याला शतशः प्रणाम आहे. कारण माऊलींचा पालखी सोहळा जसा रथामुळे, पादुकांमुळे, या वारकऱ्यांमुळे भाग्यवंत आहे, तसाच ताईंच्या रांगोळीमुळे सुद्धा तो अजून सुशोभनीय आणि नयनरम्य दिसतो. त्यामुळे ताईंच्या या वाट्याला अर्थात सगळा महाराष्ट्र दाद देतोय आणि आम्ही सुद्धा या एबीपी माझाच्या माध्यमातून ताईंच्या या कार्याला शतशः प्रणाम करतोय. ताई, तुमचे मनापासून आभार आणि अशीच तुमची सेवा अखंडित घडत राहो. तुम्हाला काय वाटतं, किती दिवस अजून तुम्हाला ही सेवा करायची इच्छा आहे? माझा जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मला ही सेवा करायची आहे. म्हणजे माझी इच्छा आहे, मला सेवा नाही करता येणार, माऊलीने ती माझ्याकडून करून घ्यावी आणि माऊलींनी ती करून घेणार हा विश्वास आहे. एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एक छोटा वारकरी सगळे अपडेट्स वारी संदर्भातले, वारीत आज दिवसभरात काय घडणार आहे, वारीचं मार्गक्रमण कसं असणार आहे, याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला सांगतोय. तर हा छोटा वारकरी आत्ता आपल्याला सांगणार आहे की दोनही पालख्यांचा आजचा दिवसभराचा कार्यक्रम नेमका कसा आहे आणि काय आहे. चला तर मग छोट्या वारकऱ्याकडे जाऊयात आणि जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी तुमचा छोटा वारकरी आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी सोहळ्यांचे खास अपडेट्स घेऊन आलो आहे. सर्वप्रथम पाहूया संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. आजचा दिवस तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत खास दिवस आहे. मी सध्या बारामतीच्या शारदा विद्यालय परिसरातून पालखीसोबत पुढे निघालो आहे. पहिला विसावा मोतीबाग येथे होईल, त्यानंतर पिंपळी ग्रेप आणि लिमटेक येथे पालखी विसावेल. आणि मित्रांनो, आजच्या दिवसातील सर्वात मोठं आकर्षण आहे काटेवाडी येथे होणारं पारंपरिक वैभवशाली मेंढ्यांचं रिंगण. वारकरी परंपरेतील हा अतिशय आगळा वेगळा आणि उत्सुकतेचा सोहळा आहे. हजारो भाविक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. रिंगणानंतर पालखी भवानीनगर साखर कारखाना परिसरातून पुढे जाईल आणि रात्रीचा मुक्काम सणसर येथे असेल. आता पाहूया माऊलींची पालखी. आज पालखी लोणंदहून पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. आजचा प्रवास तुलनेने वेगवान असणार आहे. दुपारचा मुक्काम लोणंद येथेच पूर्ण करून पालखी पुढे जाईल. त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडेल आणि दिवसाच्या अखेरीस माऊलींचा मुक्काम तरडगाव येथे असेल.
मित्रांनो, दोन्ही पालख्यांमधील आजचे सोहळे भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अद्भुत संगम आहेत. वारीच्या अधिक अपडेट्ससाठी, लाईव्ह वारी पाहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. दिलेला QR कोड स्कॅन करून आत्ताच भेट द्या छोटावारकरी.com ला. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी.